अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून अजित पवार यांच्यावर खरमरीत टीका करण्यात आली आहे। अजित पवारांना धरणवीर पुरस्कार भाजप देणार असल्याची टीका सुजय विखे पाटलांनी केली आहे। तर लोणीकरांनी अजित पवारांच्या 100 पिढ्या बर्बाद होतील असं म्हटलंय। अधिवेशनामध्ये महापुरुषांच्या बाबतीत चुकीचं वाक्य किंवा त्यांचं अपमान होण्यासंदर्भात ठराव मांडला, त्याच्यावर एवढी मोठी चर्चा झाली, पूर्ण अधिवेशनामध्ये त्याचा गाजावाजा झाला आणि अधिवेशन संपल्यानंतर ठराव मांडणाऱ्या व्यक्तींनीच धर्मवीर संभाजीराजे महाराजांच्या बद्दल ते धर्मवीर नाहीत असा उल्लेख केला आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सकाळी देखील निषेधाचं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि आमच्या वतीने त्यांना धरणवीर असा पुरस्कार आम्ही त्यांना नाव दिलं आहे। अजित पवारांचं हे विधान म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी। छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते आणि त्यांच्याबद्दल बेताल बोलाल तर तुमच्या 100 पिढ्या बर्बाद होतील। आणि म्हणून महाराष्ट्रात आणि देशामध्ये अजित पवारांचा निषेध होतोय। उद्या महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात अजित पवारांच्या निषेधाच्या सभा आहेत। मंठा या ठिकाणी उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही निषेध सभा घेणार आहोत। कोणी काही म्हणत असलं तरी संभाजीराजे हे आमचे धर्मवीर आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं कमी लेखणं मला तरी वाटतं ही चुकीची बाब आहे की धर्मवीर ते नव्हते अशा पद्धतीचं बोलणं अजितदादांना बोलणं उचित वाटत नाही। संभाजीराजेंना केवढ्या लालसा दिल्या गेल्या, डोळे काढले गेले, केवढा छळ केला त्यांचा, तरी त्यांनी आपला धर्म सोडला नाही। ते धर्मवीर आहेत, धर्मवीरच राहणार। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादात सापडलेत। औरंगजेब क्रूर किंवा हिंदू द्वेष्टा नव्हता असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं। औरंगजेब क्रूर नव्हता असं वक्तव्य करणाऱ्या आव्हाडांना औरंगजेबाचा पुळका आलाय का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता। मात्र या संदर्भात चूक लक्षात आल्यावर आव्हाडांनी सारवासारव केली। ही सारवासारव करतानाही आव्हाडांनी आणखी एक चूक केली। औरंगजेबाचा मृत्यू हा नगरच्या भिंगारमध्ये झाला असताना आव्हाडांनी औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचं वक्तव्य केलं। एकूणच आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावरून आव्हाडांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा असल्याचं दिसतंय। त्यांना बहादूरगडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं, त्यांचे डोळे काढण्यात आलं। बाजूला विष्णूचं मंदिर आहे। अफजल खान जर एवढा आपला औरंगजेबवर एवढा क्रूर आणि हिंदू द्वेष्टा म्हणजे जे काय म्हणायचंय ते, त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं असतं। तिथनं त्यांना तुळापूरला नेण्यात आलं आणि म्हणजे पुढे काय झालं ते इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे। शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये औरंगजेबासारखा क्रूर सुलतान ह्याला एकदाही यश मिळू शकलं नाही। म्हणजे शेवटी औरंगजेबाचा मृत्यू दिल्लीला न होता औरंगाबादला झाला। त्यांनी अनेकदा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर, संभाजी महाराजांच्या स्वराज्यावर क्रूर हल्ले करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी अनेक सुफी संतांच्या हत्या केल्या, अनेक देवळं पाडली। दरम्यान भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं जितेंद्र आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केलाय। निर्दयतेचं आणखी कोणतं उदाहरण राष्ट्रवादी पक्षाला हवंय? हे जे सगळं चाललंय ना, हे राष्ट्रवादी पक्षाचं ठरवून चाललंय। औरंगजेबाचा एका ठिकाणी उदो उदो करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कुठेतरी कमी लेखायचं। राष्ट्रवादी पक्षाने एक गोष्ट लक्षात ठेवावी, या महाराष्ट्राच्या भूमीत उदो उदो फक्त संभाजी राजांचा, छत्रपती शिवरायांचा होईल, औरंगजेबाचा कधीच होणार नाही। कदाचित आव्हाड साहेबांसाठी वेगळा इतिहास कोणीतरी लिहिला असेल। इतिहासाबद्दल सुद्धा अनेक मतांतरे आहेत। फक्त आपल्याला सोयीचा इतिहास एवढाच अभ्यास आव्हाड साहेबांनी केला असेल। मुळात अशा पद्धतीने औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं योग्य नाही आहे। प्रत्येक
हिंदू धर्मियांनी या गोष्टीचा निषेध करणं गरजेचं आहे.